नाशिकच्या पंचवटी डेपो येथून विल्लोडी येथील वर्कशॉप येथे जात असणाऱ्या एसटी महामंडळच्या बसचे अचानक टायर फुटल्याने बसच्या टायरने पेट घेतला। यावेळी 15 ते 20 मिनिटात आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर बस पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना दिनांक 17 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास उडान पुलावरील पाथर्डी फाटा चौकात घडली। याबाबत अधिक माहिती अशी की नंदुरबार डेपोची एसटी बस क्रमांक MH15 JC 5512 ही चालक आणि वाहक नाशिक डेपोवरून दुरुस्तीसाठी विल्लोडी येथे येत असताना पाथर्डी फाटा परिसरात उडान पुलावरून जात असताना बसच्या मागील बाजूचा टायर अचानक फुटला व त्यातून आग लागली। बसमधून ड्रायव्हर आणि वाहक यांनी प्रसंगोधान राखत बस बाहेर पडले। आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु काही साधन नसल्याचे त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली। अवघ्या 25 ते 30 मिनिटात बसची आसन व्यवस्था, टायर तसेच पत्रे पूर्णतः जळून खाक झाली। यावेळी माजी नगरसेवक सुदाम ढोमसे तसेच भगवान दोंदे व सामाजिक कार्यकर्त्या सोनाली नवले यांनी अधिक माहिती दिली। प्रत्यक्षदर्शीनंतर असं लक्षात आलं की प्रवासी त्याच्यात कोणी नव्हते। एकंदरीत आता नानाने सांगितलं की ज्यावेळेस गाडी आपली इथून निघाली जत्रा हॉटेलजवळ सगळे प्रवासी सोडून काही सर्व्हिसिंगचं काम होतं आणि अचानक टायर ड्रायव्हरची थोडीशी लापरवाही त्याच्या लक्षात न आल्यामुळे थोडं टायर घसरलं आणि त्याच्यामुळे त्या टायरने पेट घेतला। त्या टायरने पेट घेतल्यामुळे गाडी पेटली, परंतु कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा असे कोणता दुष्परिणाम घडला नाही। हे खरोखर योगायोग आहे आणि ही ईश्वराचं काहीतरी कृपा आहे। एवढा मोठा वाहतुकीचा हायवे असताना कुठल्याही प्रकारचा मोठा ॲक्सिडेंट नाही झाला, त्याबद्दल खरंच ईश्वराचे आभार मानेन। आणि निश्चितच या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की खालून आता ही ट्रॉफिक पूर्ण जाम आहे, परंतु कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। नंदुरबारवरून बस निघाली होती, ड्रायव्हरला विचारल्यानंतर सत्य परिस्थिती अशी आहे का तिथले निघाल्यानंतर आपल्या जत्रा हॉटेल सगळी परत उतरल्यानंतर लागली पुढे आल्यानंतर तिचे टायर ब्रेक लायनर पुरे जाम झाले होते। तो टायर फुटला आणि आग लागलेली आहे आणि फक्त याच्यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर होता। तिथं जो शोरूम आहे तिथे त्यांचे याला गेले होते, कशाला सर्व्हिसिंगला निघाले होते, पण गाडीच्या कामासाठी सुदैवाने कोणाची जीवितहानी नाही झाली, हे अत्यंत चांगली आहे। आणि जी परिस्थिती घडली आहे तर मला असं लक्षात येतं आहे की त्या ब्रेक लायनर पूर्ण जाम झाल्यामुळं हा प्रकार घडलेला आहे। आणि तत्काळ अग्निशमकांना बोलवलं, तत्काळ सिडकोन सगळे अधिकारी आले, तत्काळ त्यांनी पूर्ण आगीविझवण्यात मदत केली। ताई नेमकी घटना कशी घडली? नमस्कार, मी सोनाली एकनाथ नवले। आज जी बस नंदुरबारवरून निघालेली होती ती बस यात्रा हॉटेलजवळ त्यांनी प्रवासी खाली केले आणि गाडी पुढे आल्यानंतर गाडीचा अचानक टायर फुटल्यामुळं ड्रायव्हरच्या लक्षात आलं नाही लवकर, पण मग त्यांनी गाडीचं चाक थोडं घसरत चाललं, त्यामुळं गाडी टायरने पेट घेतला आणि पेट घेतल्यामुळे गाडी प्रवासी कोणीच नव्हते। म्हणजे कुठली जीवितहानी नाही। अग्निशमनची गाडी किती वेळात आली? तात्काळ गाडी आली। यावेळी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले, मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहक चुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले। तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांनी ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने यात प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।